एकीकडे आपल्या हक्काच्या शिक्षकांसाठी संतापलेले गावकरी आणि दुसरीकडे कुलूप लागलेले शाळेचे प्रवेशद्वार. अशा तणावपूर्ण वातावरणात जेव्हा एक अधिकारी येतो आणि केवळ आदेश न देता थेट तोडगा काढतो, तेव्हा तो प्रशासक न राहता जनतेचा आधार बनतो. लाखांदूरचे गट शिक्षणाधिकारी भगवान वरवटे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत इटाण गावकऱ्यांच्या समस्येवर माणुसकीची फुंकर घातली आहे. लाखांदूर तालुक्यातील इटाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 मध्ये पहिली ते चौथी पर्यंतचे 4 वर्ग असून त्यात 71 विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी केवळ एकच शिक्षक उपलब्ध होता. वारंवार विनंत्या करूनही तोडगा न निघाल्याने संतापलेल्या पालकांनी आणि व्यवस्थापन समितीने मंगळवारी शाळेला चक्क कुलूप ठोकले. शासनाच्या नियमानुसार तिथे 3 शिक्षकांची गरज असताना रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. योगायोगाने गट शिक्षणाधिकारी भगवान वरवटे यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाचा कोणताही गाजावाजा न करता इटाण येथील तणावाची परिस्थिती समजताच त्यांनी थेट शाळेला भेट दिली आणि गावकऱ्यांचा रोष आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पाहून त्यांनी तत्काळ निर्णय घेतला. जोपर्यंत शाळेत कायमस्वरूपी शिक्षकाची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत आजपासूनच एक पर्यायी शिक्षक उपलब्ध करून दिला. त्यांच्या या तत्पर निर्णयामुळे शाळेवरील कुलूप अखेर उघडले गेले. लाखांदूरचे गट शिक्षणाधिकारी भगवान वरवटे यांच्या या संवेदनशील भूमिकेने गावकऱ्यांची मनं जिंकले. आपल्या प्रश्नासाठी धावून आलेल्या या अधिकाऱ्याचा वाढदिवस गावकऱ्यांनी शाळेतील पटांगणातच केक कापून साजरा केला. विशेष म्हणजे आपल्या वाढदिवसाची आठवण म्हणून गट शिक्षणाधिकारी वरवटे यांनी शाळेला 6 खुर्च्या भेट देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली.